Hello friends, welcome to SK Wealthy Minds Wealthy Chat. Today we are going to meet Miss Aditi Sarangar. आज तिला आपण भेटून जाणून घेऊया ती तिचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करते ते. चला तर मग. हॅलो अदिती. हॅलो. थँक यू फॉर कमिंग ऑन माय चॅनल SK Wealthy Mind. माय प्लेजर. ओके. अदिती, आपण हा प्रोग्राम करतो आहे वुमेन एंटरप्रेनर्स किंवा द लेडीज हू आर डुईंग व्हेरी वेल इन देअर प्रोफेशनल अँड फायनान्शियल लाईफ. अदिती, आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं जे नाटक चालू आहे, तुमचं नको म्हणून मला कसं कसं होतं, कारण आपण मैत्रिणी आहोत. आणि लेट मी टेल यू समथिंग बिफोर वी बिगिन की सपना इज अ व्हेरी हार्ड वर्किंग गर्ल. आणि तिने नुकतीच आता एक एक्झाम दिली आणि त्याचं सर्टिफिकेशन तिला जवळजवळ मोर दॅन 100 कंट्रीजमध्ये त्याचं सर्टिफिकेशन आहे. सो तू जे काही करतेस त्याला तुला पहिले सॅल्यूट. तू मोठी एंटरप्रेनर आहेस. थँक्यू. सो नाईस ऑफ यू अदिती. तर आम्ही खरंच खूप छान मैत्रिणी आहोत. पण गेले 15 वर्ष आपण एकमेकांना 2010 11 हो 11 13 14 वर्ष 14 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत. आणि तरी सुद्धा वनवास संपणार नाहीये. तर अदिती, हे आपलं जे चॅनल आहे हे महिलांना प्रवृत्त करण्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप छान करताय, ह्याहूनही छान करत राहा आणि तुमचं फायनान्शियल लाईफ आणि तुमचं प्रोफेशनल लाईफ अगदी बॅलन्स करून चालत राहा पुढे. तर अदिती, तू आता कित्येक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तर असा कोणता क्षण होता ज्याच्यात तू ठरवलं की नाही, मला अभिनयातच माझं नाव करायचं आहे? मी तिला सांगू का खरं, मी रुईया कॉलेजमधनं एकांकिका केली मंजुळा नावाची, आणि त्याच्यानंतर सगळी गणितच बदलली. तोपर्यंत काही या अभिनय क्षेत्रात यायचं वगैरे काही ठरवलं नव्हतं. आणि मग दामिनी, मग वादळवाट, मग लक्ष, हो इथे जे हजबंड आहेत कमलेश सावंत. सो त्यानंतर लक्ष, मग एक मोठा ब्रेक घ्यावा लागला जवळजवळ 1.5-2 वर्षाचा, 2 वर्षाचा. कारण मी अख्खा एक अरीन नावाचा प्रोजेक्ट निर्माण केला. माझं बाळ आलं. मी तुम्हाला सांगते, अरीन हा खूप क्यूट मुलगा आहे आणि तो खूप मम्माच बॉय आहे. नाही, ऍक्च्युली तो डॅडाच बॉय आहे. ओके. पण तो तुझं खूप ऐकतो. माझा ऐकतो. हा, माझा ऐकतो तो. तो ऍक्च्युली ना, खरं सांगू, मी राम जन्माला घातला असं मला वाटतं. माझी जी एनर्जी आहे, मस्ती आहे, ती बघता लोकांना असं वाटतं ये कौन आ गया मेरे घर पे, लल्ला आ गया. खूप शांत मुलगा आहे तो. खरंच तो खूप शांत मुलगा आहे. आणि त्यामुळे 2 वर्ष माझी हॅपी सुट्टी झाली. आणि त्यानंतर जेव्हा परत यायचं ठरवलं तेव्हा बघ काय असतं, तू आता फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आहेस, तर सुदैवाने ती 2 वर्ष मी काम करत नव्हते. पण माझ्या वडिलांनी आणि माझ्या नवऱ्याने या दोघांनी मिळून मला सेव्हिंगची अजिबात सवय नाही. त्यामुळे ना माझे आलेले पैसे ना, आमचं ठरतं की एखादा नवीन प्रोजेक्ट केलास ना की यातले 5 रुपये तू वापरायचेस आणि 8 रुपये आम्हाला द्यायचे. त्याचं आम्ही काहीतरी करू आणि त्याचं आम्ही काहीतरी सेव्हिंग करू. पण तू त्यामुळे ते 2 वर्ष मला नवऱ्याकडे पैसे मागावे लागले नाही. आणि त्या प्लॅनिंगमुळे आय कुड सेल थ्रू, आय सस्टेन्ड. आणि त्यानंतर मग पुन्हा हम बने तुम बने सुरू झाली. येऊ कशी तशी मी नांदायला चालू झाली. इन द मीन टाइम प्रपोजल नावाचं नाटक केलं आणि आता मास्टर माइंड नावाचं आमचं नाटक सुरू आहे. तर त्यातलं पण समजा मी 10 रुपये कमवते ना, तर 10 रुपयामधले 3 रुपये मी वापरते आणि 7 रुपये मी नवऱ्याला देते. तो आणि तो कुठे इन्व्हेस्ट करतो ते मला सांगतो. अर्थात मला त्यातलं डीपमधलं काही कळत नसलं तरी मला हे कळतं की आपला मुलगा आहे. आता पूर्वी जसं दोघंच असताना चल दिल किया, शॉपिंग किया, उडा दिया, आता तसं नाही चालणार. मुलाच्या शाळेच्या फीज असतात, पुन्हा बाहेर एज्युकेशन करायचं असेल तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या मोठ्या मोठ्या फीज असतात. आणि हे सगळं प्लॅनिंग आपल्याला आता करायलाच पाहिजे. अदितीला तेवढी जाण आहे की आपल्याला प्लॅनिंग करायलाच पाहिजे. पण अदिती, यावर माझा एक प्रश्न आहे. आता मी कॉर्पोरेट्सच्या महिलांना भेटते, चांगल्या प्रोफेशनल्स लाईक तुमचे ऍक्ट्रेस आहे किंवा एक कट करूया, तुला खूप घाम आला. हो, आपण थोडा फॅन लावूया की एसी लावूया. हो चालेल. एसी. अदितीचं नवीन नाटक आलेलं आहे मास्टर माइंड म्हणून. तुफान चाललं आहे ते थिएटरमध्ये. मी स्वतः जाऊन पाहून आले. तर मी प्रेक्षकांना सांगेन की नक्की जाऊन शो पहा आणि खूप खूप गर्दी करा आपल्या नाटकांसाठी. मग अदिती, तू जसं म्हणालीस की तुझे थोडे पैसे तू सुहास दादाकडे देतेस, मग तुला वाटत नाही का की हल्ली मुली भरपूर शिकल्या आहेत, दे आर
रिअली साऊंड एज्युकेटेड आणि खूप मोठमोठ्या पदांवर आहे. मग तू जसं तू म्हणालीस की मला काही माहित नाही, पण हे असं असायला पाहिजे का? नाही, नक्कीच असायला नको. पण ना मी तुला सांगू का, प्रत्येकाचे फोटे असतात. ती गणित आणि कॅल्क्युलेशन बघितलं ना की मला धडधड व्हायला लागते. आणि ज्याची स्पेशालिटी ती आहे ना, आता तुला त्याची आवड आहे, सो तुला ते नंबर्स बोलवतात. हो, मला ते नंबर्स ना दूर दूर लोटायचे वाटतात. स्टेजवर जा, मी तिकडे जाते, मी मेकअप करते, मी काय स्वयंपाक करते. तू मला सांग, बाकी सांग बाबा. ते पेपर्स म्हणजे काय म्हणतात ते, लीगल पेपर्स आणि हे नंबर्स आकडे बघितले ना की मला इतकी भीती वाटायला लागते ना. पण तरी आता त्यातले त्यात गेले काही वर्षांमध्ये माझी आई एक्सपायर झाल्यानंतर मी बँकेचे व्यवहार थोडे बहुत शिकले, आई आणि बाबांच्या ह्याच्यानंतर. नाहीतर खरं सांगू का, मी किती पैसे कमवलेत आणि मी किती पैसे सेव्ह केले त्याचा मला काही हिशोबच नसायचा. माझे बाबा जे काही गुंतवून ठेवायचे तर त्याच्या जोरावर मी घर घेऊ शकले, त्याच्या जोरावर मी गाड्या घेऊ शकले, त्याच्या जोरावरती मी आई अशी करू शकले. पण आता बाबा नाहीत आणि आई नाहीत म्हटल्यावर ना मग मी जरा लक्ष घातलं. सुहास म्हणाला तू लक्ष घाल, मी माझ्याकडे देतेस नुसतं, म्हणजे मी काय करतो तो मला असं दाखवायचं आहे. बघ आपले आता एवढे सेव्ह केले होते, आता बघ इथे वरती गेले तसे. पण मग मी ना कंटाळा करायची मधल्या काळात. मग त्याची चिडचिड व्हायला लागली, काय तुला काही इंटरेस्ट नाही आहे का आपण काय करतोय ते बघ. मग मी म्हटलं नाही आधी ती भीती वाटली ना, तर हीच वेळ आहे ती बॅरियर मोडायची. तर भले मला त्यातलं काही आलं नाही तरी मी ते समजून घेतलं पाहिजे की बा काय चाललंय. आपला पैसा, नवरा बायकोचा किती एकमेकांवर विश्वास असला ना तरी सुद्धा मला असं वाटतं की पैशाची गणित दोघांनी सिमिलर समजून घेतली पाहिजे. तर मी थोडं आता समजून घ्यायला लागले, पण तितक्या इंटरेस्टनी अजूनही नाही करत आहे. पण तू नक्कीच मेसेज देशील बाकीच्या महिलांना की त्यांनी आपलं फायनान्शियल जे का आहे, आपल्या नवऱ्याने कुठे गुंतवणूक केली आहे ऍटलीस्ट ते तरी तुम्हाला माहिती असायला. मी ना आता माझ्याकडे कामाला पण जी बाई आहे ना तिला मी काय सांगते की मग सगळ्याच्या बायका आहेत ना त्यांना सांगते मी तुम्हाला समजा 5 रुपये पगार दिला ना तर 5 रुपयामधला तुम्ही 1 रुपया तरी वाचवा, कंपल्सरी वाचवा. मग मी तो आता माझ्या ऑफिसच्या मधनं आम्ही पगार म्हणजे करतो, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की त्यांचा 1 रुपया कट करून त्याचा पगार तो PPF किंवा काय ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करतो ज्यांचे बँक अकाउंट्स आहेत त्यांचे. तर म्हणजे काय होतं त्यांना ना ती सेव्हिंगची सवय लागते. आणि नंतर मग अचानक दिवाळीला वगैरे जातात तेव्हा तो वर्षात एकदा एकत्र दिला जातो त्यांना मिळते. मग ती सगळी खुश ताई एवढे कसे. मग आपल्याला त्यांच्यासाठी असे ना त्याच्यावरती इंटरेस्ट तर जमा झालेलाच असतो. त्यामुळे आपण काय करतो 10 रुपये पगार एक्स्ट्रा दिवाळीला देतो, त्याच्याऐवजी त्यातनंच जो इंटरेस्ट डेव्हलप झालेला त्याचाच त्याला पगार दिला तर त्यांना ते जाणीव पण होतं अच्छा मी ठेवले मला त्याचे आणखीन मिळाले. आपण देतोच त्यांना काय, पण ती जाणीव आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो की बाबा थोडंसं सेव्हिंग गरजेचं आहे. आणि स्पेशली आफ्टर द बेबी मला हे जाणवायला लागलं की नाही आपण सेव्हिंग नाही, कारण बघ ना नाही म्हटलं तरी बर्थडे पार्टीज असतात, वेगवेगळ्या क्लासेस असतात, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या फीज असतात, नाही म्हटलं ना तरी खूप खर्च होतो. आणि ते गणित जर महिन्याला बांधलेलं, पूर्वी मला ना खर्च लिहायची सवय नव्हती, आता मी डायरी सुरू केली ज्याच्यामध्ये मी 10 रुपये जरी कोथिंबीर आणली ना 20 रुपयाची तरी मी लिहून ठेवते की कोथिंबीर 20 रुपये. आणि ना त्याचा खूप फायदा व्हायला लागलाय. म्हणजे माझं इतकं सेव्हिंग व्हायला लागलंय ना, इतकी अचानक हे आवडलं ते नाही, पण ते लिहून ठेवलं महिन्याच्या काठी का हा अनावश्यक खर्च आहे. म्हणजे साधारणतः माझा समजा 15,000 रुपये खर्च झाला असेल तर मला असं लक्षात की त्यातला 5,000 4,500 ते 5,000 रुपये खर्च अनावश्यक आहे. मग पुढच्या वेळी मी तो खर्च करताना विचार करते की खरंच याची गरज आहे का. मग पुढच्या महिन्यातलं माझं गणित बेटर येतं आणि ह्याचा खूप फायदा झाला मला. खूप छान. अदितीने ना आता आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगितली की तुम्ही तुमच्या सर्वांसाठी 1 रुपया बाजूला करा. त्यासाठी ना आमच्या फायनान्शियल ह्याच्यामध्ये एक नाव आहे, त्याला म्हणतात एम्प्लॉई सेव्हिंग स्कीम. बरं. सो जी आहे जी मोठ्या कॉर्पोरेट लेवलला होते, ज्यात एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई ह्यांचं मिळून एक सेव्हिंगचे एक कॉर्पस जमा होतो, ज्यामध्ये एम्प्लॉयर जो असतो तो आपला टॅक्स पण वाचवू शकतो. तो तुम्ही एक्सपेन्सेस दाखवून तुम्ही त्याच्यावर तो टॅक्स पण वाचवू शकता आणि काही इमर्जन्सी आली की तुम्ही त्यातलेच फंड तुमच्या एम्प्लॉईला देऊ शकता. तर हे तू खूप छोट्या प्रमाणात करते, पण हे मोठ्या प्रमाणात होतं जे तू आता अप्लाय करतेस तुझ्या घरात. दॅट्स रिअली नाईस. खूप छान वाटलं ते ऐकून. आणि आणखी एक तू सांगितलं मुलांचे खर्च वाढतायत, शिक्षणाचा खर्च वाढतोय.
धडधड व्हायला लागतं ग. 6-7 लाख रुपये वर्षाची पहिलीची फी भरताना ना, इथे तर बापरे. बघ ना, पहिलीची 6-7 लाख रुपये, दुसरीची 7.5 होणार, तिसरीची म्हणजे 10वी पर्यंत एक 15 लाख रुपये फी वर्षाची असणार आहे माझ्या मुलाची. आणि ते जर आता प्लॅनिंग नाही केलं आणि अजून 10 वर्षांनी मी काम करत असेल किंवा नसेल, माझा नवरा काम करत असेल किंवा नसेल, तर तू म्हणते त्याप्रमाणे पूर्वीसारखं ना लेट गो करून नाही चालणार. जर प्लॅनिंग केलं नाही ना आपण, तर आपल्या हातात नाही येणार काही. त्यामुळे ते 15 लाख रुपये मी 10 वर्षांनी समजा घरी असेल, उद्याचा भरोसा नाही ना. आपल्या तब्येतीला आपण ग्रँटेड धरतो कधी कधी, पण उद्या मी काम करू नाही शकले किंवा समोरचा काम करू नाही शकला, तर आपले गाठीशी असे साठवलेले पैसे पाहिजे ज्याने आपली लाईफस्टाईल हॅम्पर नाही झाली पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला महत्व तर कळतं, पण त्याचं ऍप्लिकेशन ओके, होईल ते होईल. बरोबर बोलली. जसं तू बोलली, आपली लाईफस्टाईल ही कॅरी ऑन व्हायला पाहिजे. म्हणजे पुढच्या 10 वर्षाने जे इन्फ्लेशन रेट वाढणार आहे, आता जर मला महिन्याला 1 लाख रुपये खर्च आहे, तर पुढच्या 10 वर्षात तोच 1 लाख रुपये आपल्याला 2 ते 3 लाख रुपये लागणार आहे. मग त्यासाठी तू जे आता जे तू काही न करताना तू आम्हाला आमच्या फायनान्शियल लँग्वेजमध्ये सांगून जाते असं दीदी, हे माहितीये का? तू आताच मला एक्सप्लेन केलं तुझं रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्व, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, तू चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंगचं महत्व सांगितलं, तू म्हणजे बोलतात ना ते अंडर द लाईन तू सांगून जातेस लोकांना की तुमचं एज्युकेशन प्लॅनिंग किती महत्वाचं आहे, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग किती महत्वाचं आहे, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग जे तुमचं ही जी लाईफस्टाईल तू जगतेस तीच मी कंटिन्यू टिल एंड ऑफ माय लाईफ जगायला पाहिजे. कारण काय आहे ना स्वप्न, मला असं वाटतं की आज जर मला असं वाटतं की बाहेरनं ऑर्डर करून पावभाजी खावी चांगली कुठली तरी, किंवा बाहेरनं मला नारा थाईमधनं ऑर्डर करून खायचंय, त्याचं बिल माझं साधारणतः 8 ते 10 हजार रुपये येणार आहे, बरोबर. तर उद्या मी काही करत नसले आणि जर मला तिकडनं विचार करावा लागला की नारातनं आता कसं ऑर्डर करायचं 10,000 रुपये बिल, तर माझी चिडचिड होते, ते माझ्या तब्येतीवर परिणाम. आणि जेव्हा तुमचं मेंटली तुम्ही इम्बॅलन्स व्हायला लागतो, तसं ते तुम्हाला फिजिकली डॅमेज व्हायला लागतो. तुमची चिडचिड वाढते, आकरस्ताळेपणा वाढतो, तुमचं बिहेवियरल इश्यूज येतात. त्यामुळे तुमचा फायनान्स जर इंटॅक्ट असेल ना, तर तुमचं घरातलं वातावरण पण खूप पॉझिटिव्ह. पूर्वी म्हणायचं बाबा एवढ्याशा प्रकारात घर, आता नाही शक्य, नाही शक्य. एवढ्याशा पगारात नाही आम्ही घर चालवू शकत आणि आम्हाला नाही चालवायचंय, नाही चालवायचंय. तर आणि नसेल चालवायचं ना, तर हे प्लॅनिंग केलं असेल ना, तर तुमची मेंटल सॅनिटी राहील. आणि जर सॅनिटी असेल ना, तर घरात एकदम चांगलं वातावरण असतं असं मला जाणवलंय. सो हे खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं तू सांगितलंस. खरंच आहे ते, जे घरातलं वातावरण. आपण बोलतो ना पैसा सगळं नसतं, बट आत्ताच्या ह्याच्यात पैसाच सगळं आहे. यार रिलेशन आहेत, पण पैसा नसेल तर ती रिलेशन ना एकदम बेकार होतात. आणि हे मी पाहिलंय की पैसा हातात नसेल तर त्या चांगल्या रिलेशन्सची पण वाट लागलेली बघितली. सो खूप नाही म्हणजे आपल्याला काय रोज जाऊन फॉरेन ट्रिप करायची की इकडे करायचंय, आपण काही अंबानी बनू शकत नाही किंवा माझं ते स्वप्नही नाही, पण माझ्या घरातलं वातावरण हॅम्पर होऊ नये इतका पैसा मी आयुष्यभर जमवून ठेवला पाहिजे, हे मात्र मला नक्की माहिती. खूप मस्त. खरंच तू जरी डायरेक्टली प्लॅनिंग करत नसशील ना, पण इनडायरेक्टली ही तुझे विचार चालू आहेत ते महत्वाचे. म्हणजे फक्त बोलून होत नाही, पण ते विचार पण आपल्या डोक्यात जायला सतत घुमत राहायला पाहिजे, ते महत्वाचं आहे कोणत्याही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. तिथे आणखी एक मला तुला प्रश्न विचारायचा वाटेल की तू खूप छान छान भूमिका केल्या आहेत. स्पेशली तुझी माझी सर्वात आवडती तुझी भूमिका म्हणजे लक्ष्यमधली सलोनी देशमुख. मग तुला असं वाटतं की तुझ्या अशा भूमिकांमुळे काही महिलांनी प्रेरित झाल्या असतील किंवा होत आहेत? आता बघ, तू लक्षाचा विषय काढला असता, मला तुला असं सांगायचं, प्रत्येक स्त्रीमध्ये जे अबला असेल किंवा सबला असेल, त्या नारीमध्ये ना ती सलोनी देशमुख आहे. ते ॲग्रेशन आहे, फक्त ते कुठे कसं कधी बाहेर काढायचं ना याची तिला हिंमत होत नसते. म्हणजे ती रमलेली असते तिच्या दिनक्रमामध्ये, आणि त्या दिनक्रमामध्ये जर तिला काली बनायचं असेल तर तिला काली बनता आलं पाहिजे, तिला चंडी बनायचं असेल तिला बनता आलं पाहिजे, तिला तिची नवदुर्गांची जी रूपं आहेत ना, त्या सगळ्या स्त्रीला का म्हणतात नवदुर्गा, कारण तिच्यामध्ये ती सगळी रूपं आहेत, फक्त ती योग्य वेळी तिला योग्य ठिकाणी वापरता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये ही रूपं आहेत आणि ती वापरण्याचा विश्वास तिने तिच्यावरती ठेवला पाहिजे. बरोबर.
खूप मस्त तू म्हणालीस की नवदुर्गा ही प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, फक्त त्या स्त्रीला ते माहिती असतं म्हणजे त्या नवदुर्गेतलं कुठलं रूप कुठे वापरायचं आहे. हा म्हणजे मी अशा मैत्रिणी पाहिल्यात की 15-15 वर्ष नवऱ्याला हातात ताट देतात आणि एक दिवस अचानक त्याच्यातली दुर्गा जागी होते की आतापासून मी नाही देणार ताट. चुकीचं आहे ना. हॅलो, तुम्ही सवय लावली आहे नवऱ्याला. मग पहिल्या दिवशी सांगा बाबा मला हे जमणार आहे, बाबा मला हे जमणार नाही, तुला काय वाटतंय, जमत असेल तर आपण पुढे जाऊया, नाहीतर आपण ऍडजस्टमेंट करूया, अंडरस्टँडिंग करूया. मग अचानक तुम्ही सांगितलं नाही माझ्या कुठल्याच मैत्रिणी देत नाही, मी आता तुला उद्यापासून जेवायला नाही देणार, गरम गरम पोळी नाही वाढणार, तुझं तू घे. नाही, तुम्ही अचानक ती शक्ती बाहेर नाही काढायची. तुम्ही स्वतः पहिल्यांदी. मग मुलांना भरवायची सवय, हातात द्यायची सवय, तुम्ही मुलांची हांजी नाही म्हणजे नाही. मुलांच्या बाबतीत पण ना त्या स्त्रीनी मुलगा रडतोय, आरडाओरडा करतोय, मागतोय म्हणून त्यांना पिघलना नाही चाहिए. तुम्ही ठरवलं ना की हे चौकटीत असायला पाहिजे, तर नाही म्हणजे नाही याची पण सवय मुलांना लागली पाहिजे. अचानक तुम्ही तुमचं कुठलं रूप बाहेर नाही काढू शकत असं मला वाटतं. तुम्ही शिस्त स्वतःला लावली पाहिजे किंवा तुम्ही कसं जगायचंय ना हे तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. उद्या उठून 40 नंतर अचानक तुम्हाला असं वाटतं की अरे माझा मुलगा पण बाहेर गेला, नवरा पण बाहेर गेला, माझ्याकडे कोणाला वेळ नाही, तर मागची 5-7-10 वर्ष तुम्ही फक्त त्यांच्यासाठी खर्ची घातली, तुम्ही स्वतःचा विचार नाही केला. तुम्ही स्वतःचा विचार नाही केला तर समोरचा का करेल ना विचार. का करेल. सो असं आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी आज तू वुमन एम्पॉवरमेंटसाठी जो कार्यक्रम करते त्यात मला प्रत्येक स्त्रीला सांगायचं की दिवसातली 5 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. 6:30ला उठत असाल तर 6:25ला उठा आणि ती 5 मिनिटं स्वतःला विचारा की आज मला काय करायचं स्वतःसाठी. एक गोष्ट करा ना, पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज करा. बस छान दिसलं ना, ते फ्रेश वाटतो चेहरा आयब्रोज केलं, छान दिसलं ना, बरं वाटतं. काय नाही, आज मला गरम पाण्यात मीठ टाकून पाय ठेवून बसायचं, बस ती माझ्यासाठीची 5 मिनिटं हे मग. सो दॅट हॅपीनेस ना तिने स्वतःचा स्वतः शोधला पाहिजे. आणि तू म्हणते त्याप्रमाणे पूर्वीच्या बायका घरासाठी खर्चासाठी मिळणाऱ्या पैशात त्या तांब्याच्या पितळ्याच्या डब्यामध्ये 5 रुपये 10 रुपये करत 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 सेव्हिंगच करायच्या ना. तेव्हा ती शिकवण आपल्या पूर्वजांपासून आपल्याला मिळतच आली आहे. फक्त आता मला असं वाटतं की ती थोडी हायर लेवलला आणि त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास आलेला आहे आता. तर तुमच्यासारखे जे मार्गदर्शक आहेत किंवा जे प्रोफेशनल प्लॅनर्स आहेत त्यांची मदत घ्यायला मला उलट काहीच हरकत नाही असं वाटतं लोकांनी. कारण आपण पोटात दुखलं की पोटाच डॉक्टरकडे जातो, सर्दी खोकला झालं की ENT कडे जातो, तसं आपल्या फायनान्समध्ये गोंधळ झालं की आपण प्लॅनरकडे गेलंच पाहिजे. तर ही गरज आहे आजच्या समाजाची, आजच्या घडीची. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरंच खूप छान बोलतेस अदिती, असंच तुझ्याशी बोलत राहावं असं वाटतंय, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तसं आपण दिवसभर पण बोलू शकतो, पण मला खरंच परत एकदा तुझा इंटरव्ह्यू घ्यायला खूप आवडेल ह्याच विषयावर. अजून आपण जेव्हा तू स्वतःच मला तुझं बॅलन्स शीट कशी वाचायची, इट्स ओके, बट यू कॅन टेल मी द डेबिट अँड क्रेडिट साईड. चालेल. चालेल. माझं साधारण क्रेडिट कमीच असेल, डेबिट जास्त असेल. आय एम शुअर तू ज्या प्रकारे तुझे प्रत्येक दिवसाचे खर्च देतेस हे व्हायला पाहिजे. कारण की आता जशी टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, आपण काही असलं 2-10 रुपये 5 रुपयासाठी जीपे करतो. जेव्हा आपण ते मंथलीचं जीपेचं जेव्हा स्टेटमेंट येतं ना, ते आपल्याला दिसून येतं की एक्झॅक्टली आपण जीपे मध्ये किती पैसे घालवले. 5 आकडी पण होते कधी कधी ती. आणि किती डेंजर असते. येस. म्हणजे आपण ना अमेझॉन किंवा नायका याच्यावरती असं आपण ना त्या ऍड टू कार्ट आणि मग नंतर आपण करतो पे ऑन डिलिव्हरी. अचानक आल्यावर अच्छा 6,000 रुपये बिल आता द्यायलाच पाहिजे ना, 10,000 रुपये बिल आता द्यायलाच पाहिजे आणि मग ते केलं जातं ग. आणि ही सवय मी बंद केली आहे की ऑनलाईन शॉपिंग करायचंच नाही. हो, राईट. हे मी गेल्या काही दिवसांमध्ये स्वतःला घालून घेतलेला नियम आहे. गरजेचं नसेल ना तर ऑनलाईन शॉप. कारण मुलं पण आजकाल आई अमेझॉनवर हे मागू का असं करायला लागले, ह्याचा ड्रेस मागवायचा आहे त्याचा ड्रेस मागवायचा आहे. मग मी ती ऍप आहे ना ती लपून ठेवली. ती स्वतःही नाही वापरायची फारशी, कधीतरी चंगळ करायची. पण आपण स्वतःला निर्बंध घालून घेतले पाहिजेत. आणि स्विगी तर मी वापरतच नाही. आय बिलीव्ह इन होम कुक फूड. त्यामुळे स्विगीचं आणि ह्याचं बिल, झोमॅटोचं बिल माझं फारसं काही नसतं. पण हे व्हायचं मधल्या काळात. ते जसं आदिती बोलते की आपणच आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे की काही आपल्याला शॉपिंग करायची ती खरंच आपल्याला गरजेची आहे का, की त्याचा काही उपयोग आहे का. कारण की अवाढव्य शॉपिंग भरपूर होतं. खूप आपण घेतलेले टॉप्स आणि कपडे आणि ना तसेच पडून असतात. अरे हा घातलाच नाही,
मग थोड्या दिवसांनी लक्षात अरे आपण जाडे झालो आता, त्याच्यामध्ये मावतच नाही. तर तुझ्याकडे बघून आम्ही नाही नंतर वाटतं की अरे बापरे हा कलर आपल्याला चांगला, मग तो घेतलेला ड्रेस जेमतेम एकदा घातला जातो तर त्याची खरंच गरज आहे का, हे फक्त मी स्वतःला विचारायला शिकले गेल्या काही वर्षांमध्ये. आणि मग त्या काही वर्ष नाही म्हणणार, हा 1-2 वर्षांमध्ये, आणि त्याचा खरंच फायदा होतो. आणि हे पण कुठेतरी मायक्रो लेवलचं प्लॅनिंगच आहे ना असं. हो, तू खूप मायक्रो लेवलचे करतेस, पण ते माहितीये ते उद्या ते खरंच मोठे होणार आहे तुझे प्लॅनिंग, आणि ते तुला खरंच भविष्यामध्ये ते खूप उपयोगी पडणार आहे. आणि आमच्याकडून तुझ्या मास्टर माइंड ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या प्रेक्षकांना तर आम्ही अपील केलंच आहे की Yes. जा आणि अदितीचं नाटक पहा. इट्स अ रिअली अ गुड ड्रामा यू कॅन सी आफ्टर लॉंग टाइम. येस, थँक्यू. मी तुझ्या या प्लॅटफॉर्मचं निमित्त घेऊन आमचे शोज कधी कधी आहेत सांगू का? प्लीज प्लीज. उद्या म्हणजे 15 मार्चला बोरिवली ठाकरेमध्ये 4:30चा शो आहे. 16 तारखेला टिळक स्मारक पुणे 5:30चा शो आहे. त्यानंतर 17 तारखेला रात्री 8 वाजता शिवाजी मंदिरला शो आहे. 19 तारखेला दुपारी 4:30ला पार्ल्याला दीनानाथमध्ये शो आहे. आणि 20 तारखेला गडकरी रंगायतनला दुपारचा शो आहे. त्यामुळे जरूर या. नक्कीच आमचे प्रेक्षक तुझ्या नाटकाला येणारच, आणि आम्ही तर येतच असतो. आम्ही Yes. असेच. आणि तुझ्या या तू घेतलेल्या उडीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी उडी लांब लांब वर जाओ आणि तू लाखो करोडोंमध्ये लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग कर. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग ऑन माय चॅनल अँड गिव्हिंग अस सच अप्रिसिएशन. थँक्यू अदिती. Fine.